इयत्ता 8वी सुलभ भारती आपला विषय आहे मराठी. आज आपण तिसरी कविता प्रभात हे शिकणार आहोत. मग सर्वप्रथम आपण कवी जे आहेत त्यांचं नाव बघूया. प्रभात या कवितेचे कवी आहेत किशोर बळी. या कवितेमध्ये त्यांनी विज्ञान तंत्रज्ञानाच्या नव्या युगात ज्ञानाची नवनवीन दालने खुली होत आहेत. नव्या पिढीला कलागुणांच्या विकासाच्या नव्या संधी मिळत आहेत. अशा आश्वासक वातावरणात भेदभाव विसरून देशाला प्रगतीपथावर नेण्याच्या नव्या वाटा शोधण्याचे आवाहन कवी या कवितेतून करत आहेत. तुम्हाला माहितीच असेल की आत्ताचं जे युग आहे, हे जे नवीन युग आहे ते विज्ञान आणि तंत्रज्ञानाचं आहे. आणि या तंत्रज्ञानाच्या युगामध्ये, विज्ञानाच्या युगामध्ये विकासाच्या वेगवेगळ्या वाटा, वेगवेगळे दरवाजे तुमच्यासाठी खुले आहेत आणि त्याचा वापर करून वेगवेगळ्या क्षेत्रात तुम्ही प्रवेश केला पाहिजे. आणि ही जी नवी पिढी आहे त्यांनी आपल्या कलागुणांचा विकास केला पाहिजे, कारण की या कलागुणांसाठी वेगवेगळ्या संधी आज तुम्हाला इथे उपलब्ध आहेत आणि त्या संधीचा फायदा तुम्ही करून घेतला पाहिजे. तसंच हे जे वातावरण, हे जे आश्वासक वातावरण सध्या आहे त्यामध्ये सर्व प्रकारचा भेदभाव विसरून आपण देशाला प्रगतीपथावर कसं नेऊ शकतो याचं वर्णन लेखकाने आपली ही तिसरी कविता प्रभात या कवितेत केलेलं आहे. तुम्हाला माहितीच असेल प्रभातचा अर्थ पहाट असा होतो. पहाट, सकाळ हे त्याचे समानार्थी शब्द आहेत. परंतु इथे लेखकाला अपेक्षित आहे प्रतिभेची पहाट. लेखकाला नेमकं काय सांगायचंय, कवींना नेमकं यात काय सांगायचंय ते आपण सर्वप्रथम पाहूया. सर्वप्रथम मी कविता वाचून दाखवते. हे ज्ञानाचे तेज पसरले नव्या युगांच्या नभात, कलागुणांच्या क्षितिजावरती ही प्रतिभेची प्रभात. भव्य पटांगण बाग मनोहर, फुला पाखरांचे जग सुंदर. आपुलकीचा सुवास पसरे मनामनातून इथे निरंतर. गुरुजनांची अमूल्य शिकवण या स्पर्धेच्या युगात, कलागुणांच्या क्षितिजावरती ही प्रतिभेची प्रभात. पायाभरणी अस्तित्वाची, प्रयोगशाळा व्यक्तित्वाची. तन सुदृढ मन विशाल होई, इथे रुजवणूक त्या तत्वांची. विचारधारा तीच वाहते नसानसात रगारगात, कलागुणांच्या क्षितिजावरती ही प्रतिभेची प्रभात. नवीन स्वप्ने नवीन आशा, ही प्रगतीची नवपरिभाषा. परिश्रमाने अभ्यासाने उन्नत बनवू आपल्या देशा. मिटवून सारे भेद चला रे मानवतेच्या युगात, कलागुणांच्या क्षितिजावरती ही प्रतिभेची प्रभात. सर्वप्रथम कवीने असं म्हटलं आहे की हे ज्ञानाचं जे तेज आहे ते नवीन युगाच्या नभामध्ये पसरलेलं आहे. नव्या युगाच्या नभात याचा अर्थ इथे नवीन विचारांच्या क्षेत्रात असा घ्यायचा आहे. या नवीन विचारांच्या क्षेत्रात ज्ञानाचं तेज जे आहे ते पसरलेलं आहे आणि कलागुणांच्या क्षितिजावरती प्रतिभेची प्रभात झालेली आहे, नवनिर्मितीची पहाट झालेली आहे. आत्ताची पिढी जी आहे ती सतत काहीतरी नवनिर्मितीच्या शोधात असते. त्यामुळे कवीला इथे अपेक्षित आहे ती नवनिर्मितीची पहाट अपेक्षित आहे आणि तीही कोणाच्या क्षितिजावर झाली आहे? कलागुणांच्या क्षितिजावर झालेली आहे. कलागुणांची कास धरून नवनिर्मितीची सकाळ जी आहे, पहाट जी आहे ती इथे झालेली आहे. भव्य पटांगण बाग मनोहर, फुला पाखरांचे जग सुंदर. या नवीन युगामध्ये मुलांना खेळण्यासाठी भव्य पटांगण उपलब्ध आहे, सुंदर बाग आहे. इथे फुलपाखरांचं सुंदर जग इथे तुमच्यासाठी उपलब्ध आहे आणि या जगामध्ये सर्वत्र आपुलकीचा सुवास पसरलेला आहे. सगळ्यांच्या मनामनातून इथे आपुलकीचा सुवास इथे पसरलेला आहे. गुरुजनांची अमूल्य शिकवण या स्पर्धेच्या युगात. हे युग जे आहे ते स्पर्धेचं युग आहे, पण या स्पर्धेच्या युगामध्ये जर कोणाची साथ तुम्हाला यामध्ये लाभली असेल तर ती म्हणजे तुमच्या गुरुजनांची, तुमच्या गुरूंची, तुमच्या शिक्षकांची अमूल्य अशी शिकवण या स्पर्धेच्या युगात तुमच्या सोबत असणार आहे. कलागुणांच्या क्षितिजावरती नवनिर्मितीची पहाट झालेली आहे.
पायाभरणी अस्तित्वाची प्रयोगशाळा व्यक्तित्वाची. पायाभरणी अस्तित्वाची याचा अर्थ स्वतःचे अस्तित्व मजबूत करणे. प्रत्येक व्यक्तीने आपलं इथे अस्तित्व मजबूत करायचं आहे. आपल्या अस्तित्वाची पायाभरणी मजबूत करायची आहे. एखादं घर जर उभं करायचं असेल तर त्याचा पाया मजबूत असावा लागतो. तसंच आपलं अस्तित्व जर आपल्याला टिकवून ठेवायचं असेल या युगात, तर आपण त्याची पायाभरणी उत्तमरित्या केली पाहिजे. प्रयोगशाळा व्यक्तित्वाची ही एक आपलं व्यक्तित्व जडणघडण करण्याची एक प्रयोगशाळा आहे. इथे आपण आपलं व्यक्तित्व घडवायचं आहे, चांगलं व्यक्तिमत्व घडवायचं आहे. आणि जर आपल्याला असं चांगलं व्यक्तिमत्व घडवायचं असेल तर आपलं तन सुदृढ झालं पाहिजे आणि मन सुद्धा विशाल झालं पाहिजे. तुम्हाला माहितीच असेल, जर चांगलं व्यक्तिमत्व हवं असेल तर शारीरिक विकासाबरोबर मानसिक विकास, बौद्धिक विकास ही तितकाच आवश्यक असतो. म्हणून इथं म्हटलेलं आहे की आपल्याला आपलं तन म्हणजे शरीर सुदृढ बलवान करायचं आहे. त्याचबरोबर आपल्या मनाला सुद्धा आकार द्यायचा आहे. आपलं जे संकुचित मन आहे ते विशाल करायचं आहे. आपल्या मनाला एक योग्य दिशा द्यायची आहे. कारण इथे रुजवणूक त्या तत्वांची आणि या सर्व तत्वांची आपल्याला चांगल्या प्रकारे रुजवणूक करायची आहे. हे सगळी चांगली गुण, हे सगळी चांगली तत्वे आपल्या मनामध्ये आपल्याला रुजवायची आहेत. विचारधारा तीच वाहते नसानसात रगारगात. हीच चांगली विचारधारा आपल्याला आपल्या नसामध्ये, आपल्या रगारगामध्ये वाहवत न्यायची आहे. आपल्याला आपलं तन सुदृढ करायचंय, मन विशाल करायचंय, आपल्या व्यक्तिमत्वाची जडणघडण करायची आहे, आपल्या अस्तित्वाची पायाभरणी चांगल्या पद्धतीने करायची आहे. आणि ही जी विचारधारा आहे तीच आपल्या नसानसामध्ये आणि रगारगामध्ये वाहवत न्यायची आहे. नवीन स्वप्ने, नवीन आशा ही प्रगतीची नवपरिभाषा. आपल्यासमोर नवीन नवीन स्वप्ने आहेत, नवीन नवीन आशा आहेत. आता आपण त्याच धोपट मार्गाने नाही जाणार. आता आपण नवे मार्ग धुंडाळणार आहोत. आपल्या मनामध्ये नवीन नवीन स्वप्न जागृत झालेली आहेत, नवीन नवीन आशा निर्माण झालेल्या आहेत. आणि हीच खरी प्रगतीची नवपरिभाषा आहे. कारण आता हे तंत्रज्ञानाचं युग आहे. आता मुलं धोपट मार्गाने न जाता नवीन नवीन मार्ग धुंडाळत आहेत. त्यांच्या मनामध्ये नवीन स्वप्ने आणि नवीन आशा निर्माण होत आहेत. आणि याच परिभाषेने हीच प्रगतीची नवपरिभाषा आहे, नवीन व्याख्या इथे आपल्याला सांगता येईल. परंतु जर ही प्रगतीची नवपरिभाषा आपल्याला पूर्णत्वाला न्यायची असेल तर ती परिश्रमाने आणि अभ्यासानेच शक्य होणार आहे. त्यामुळे निरंतर परिश्रम आणि निरंतर अभ्यास आपण इथे करायचा आहे. तरच आपली स्वप्न आणि नवीन आशा आपण पूर्ण करू शकणार आहोत. जर आपण आपली स्वप्न, आशा अभ्यासाने, परिश्रमाने पूर्ण केली तर आपली उन्नती होणार आहे. आणि जर प्रत्येक बालकाची, जर प्रत्येक व्यक्तीची जर उन्नती झाली तर परिणामस्वरूप आपल्या देशाचीही उन्नती होणार आहे. आपण सर्व मिळून आपल्या देशाला उन्नत बनवणार आहोत. मिटवून सारे भेद चला रे मानवतेच्या युगात. हे मानवतेचं युग आहे. भेदाभेद नसलेलं असं मानवतेचं युग आहे. आणि भेदाभेद नसलेलं मानवतेचं युग आपल्याला निर्माण करायचं आहे. जिथे कुठल्याच प्रकारचा वर्णभेद नसेल, धर्मभेद नसेल, जातीभेद नसेल, असे भेदाभेद नसलेले युग आपल्याला निर्माण करायचे आहे आणि आपल्या देशाला उन्नत बनवायचं आहे. कारण आता या कलागुणाच्या क्षितिजावरती प्रतिभेची पहाट होणार आहे. नवनिर्मितीची सकाळ होणार आहे. मुलांनो, कविता तुम्हाला चांगल्या प्रकारे समजली असेल, मी आशा करते. धन्यवाद.